आंघोळ केली. इंद्रायणीमध्ये इंद्रायणीमध्ये आंघोळ करायला गेलो. पहिलीच अशी बुडी मारली, एवढी ज्ञानेश्वरी आल्या. ते ज्ञानेश्वरी आली आपल्या हातात. तर म्हणलं मी एवढी तुमची प्रकृती गंभीर आहे, तुम्हाला आताच आर्मीट करावं लागेल. म्हणून मी आर्मीट व्हायला नाही. म्हणलं का मला 2 कीर्तन करायचे आहेत. ते म्हणलं तुम्ही आता मरणार आणि कीर्तन काय करताय? म्हणलं तिथे मेलो तर उत्तम ना. डॉक्टरनी माझी पाठ फुपडली. म्हणलं शाबास, तुमचा देवावर विश्वास असेल, जा म्हणलं तुम्हाला काही होत नाही. बाबा मी कीर्तन कधी करत नाही, मला काहीच येत नाही, कसं तुम्ही डायरेक्ट कीर्तन लावा. अरे म्हणलं रात्री बोलला ना तू करतो म्हणून, कीर्तन करेन म्हणून. त्याला एकदम स्वतःच बसला, माझ्याकडे बघत बसला. तर एकच शब्द बोलतो, अरे म्हणणे वेड्या, कीर्तन करणार तू नाही, कीर्तन करून घेणारा वेगळा आहे. तर रामकृष्ण हरी. पुन्हा एकदा इनसाइड चर्चा विथ श्रावण या पॉडकास्ट शो मध्ये आपलं स्वागत आहे. खूप दिवसांपासून पॉडकास्ट शूट झाला नाही, कारण का मुहूर्तच भेटत नव्हता, आमचा वेळच भेटत नव्हता. आणि आज खास दिवस आहे यासाठी, कारण बरेच जण मला सांगत होते की तू तुझ्या वडिलांची मुलाखत घे, वडिलांची मुलाखत घे. तर आज तो दिवस आलेला आहे, कारण का माझ्या वडिलांना सुद्धा वेळ नव्हता. आज एक निवांत वेळ भेटलेला आहे. आणि आता वडिलांची मुलाखत आहे नाही का, मी काय त्यांना प्रश्न विचारणार. म्हणून आज माझ्या मदतीला माझा मित्र रोहन सकपाट तो इथे आलेला आहे. कारण म्हणतात ना, जब पिता सामने होतो बेटे गुस्ताखी नाही करते, तो रोहन मला आज मदत करणार आहे माझ्या वडिलांची मुलाखत घेण्यासाठी. तर माझा मित्र रोहन सकपाट तो आज आलेला इथे. त्यालाही सुद्धा वेळ भेटत नव्हता, खूप कार्यक्रम होते. खूप टाइम शेड्यूल काढून आज आम्ही टाइम निवडलेला आहे. भरपूर प्रॉब्लेम होता लाईटीचा वगैरे, आणि आता मी सुरुवात करतोय पॉडकास्टला. तर रोहन प्लीज कर सुरुवात. तर नमस्कार मंडळी, मी रोहन, आणि आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत, मी तर म्हणजे हा पॉडकास्ट तू माझ्या नावे केलायस की तू बाबांना प्रश्न तू विचार. तर मला असं वाटतं की मला माझे भाग्यच म्हणायला लागेल, कारण की यांच्याकडून या सगळी माहिती घेण्याचा मला आधीपासूनच माझी आवड होती. मी जरी बाबा भेटले तरी मी त्यांना काही ना काही विचारायचो की हे कसं आहे, ते कसं आहे. पण आज प्रत्यक्षात मला त्यांच्या आयुष्याबद्दल विचारण्याची तू संधी दिलीस, त्याबद्दल मी तुझे धन्यवाद, आणि या तुझ्या चॅनलचे सुद्धा धन्यवाद. तर आज मंडळी आपल्यासोबत आहेत विश्व वारकरी सेनेचे तालुकाध्यक्ष हरिभक्त पारायण श्री श्राम महाराज मिरगळ, त्यांचा मुलगा हरिभक्त पारायण श्रावण महाराज मिरगळ आपल्यासोबत आहेत. तर बाबा नमस्कार, रामकृष्ण हरी. मी सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारेन की तुम्ही ह्या कीर्तन सेवेला कुठून सुरुवात केलीत आणि कशा प्रकारे या कीर्तन सेवेला तुमची सुरुवात झाली, कुठून झाली, कोणत्या ठिकाणाहून झाली, काही थोडक्यात माहिती आम्हाला त्याच्याबद्दल द्या, आणि त्याच्याबद्दल तुमचा अनुभव आम्हाला थोडक्यात सांगा. पूर्वी राधाकृष्णाची स्थापना झाली होती. पूर्वी मंदिर व्हायच्या अगोदर काही हे गावात नव्हतं. भजन नाही, कीर्तन नाही. एखादा माणूस बाचू असेल, बारसा असेल, कोण गेला असेल, उत्तर कार्य असते, तर आमची खालची वाडी आहे, तिथून लोक भजन करायला येते. बाजूच्या वाडीतून या गावात यायचे. म्हणजे आपल्या गावात तेव्हा तसं कीर्तन करणारे कोण नव्हतं किंवा भजन करणारे कोणी नव्हते. खालची लोक येऊन आमच्याकडे भजन वगैरे करायचे. आम्हाला डाल सुद्धा धरता येत नव्हतं. पण राधाकृष्णाची स्थापना झाल्यापासून आमची पूर्ण वाडीची कायापालट आहे. वा, काय पाहणं. तुकाराम बीजच्या दिवशी माझी कीर्तनाला सुरुवात झाली. अच्छा. त्यावेळी तुकाराम बीजच्या दिवशी तुमची कीर्तनाला सुरुवात झाली, त्यावेळी तुमचं साधारण वय काय असेल? आम्ही त्या टायमाला 12 वर्ष. बाप रे, मला धरून बांधून कीर्तनाला उभी केली. जबरदस्त. आणि मग तिथपासून सुरुवात ते आतापर्यंत भरपूर कार्यक्रम. मी असं ऐकलं की तुम्ही दिवसाला 2-3 सुद्धा कीर्तन तुमचे होतात. 6 कीर्तन सुद्धा मी केलेले दिवसाला 6 कीर्तन. आषाढी कार्तिकीला बऱ्याचदा मी सुद्धा कीर्तनात बसलोय. मी सुद्धा कीर्तन ऐकले, तुमचे ऐकले, श्रवणचे ऐकले. म्हणजे मी महाडमध्ये जेव्हा कीर्तन असतात तेव्हा मी आवर्जून बघण्यासाठी येतो. श्रवणला माहिती आहे, तुम्हाला सांगतो की आज महाडमध्ये कीर्तन आहे तर तू ये. मला ह्या गोष्टी सगळ्या ऐकायला खूप भारी वाटतात. म्हणून आज मी श्रवण मला बोलला की मी बाबांचा पॉडकास्ट नाही घेऊ शकत. बरोबर आहे त्याचं पण, की बाबा एवढे मोठे असताना मुलगा काय त्यांना प्रश्न विचारेल. हा ना, हे मोठं, ही समज तुझ्यातली आहे ती खूप चांगली आहे. आणि ही संधी तू मला दिलीस. मला ह्या गोष्टी सगळ्या ज्या पुरातन गोष्टी आहेत, ज्या देवा धर्माच्या गोष्टी आहेत, त्या मला ऐकायला पहिल्यापासून खूप आवडतं. म्हणून मी कीर्तनात पण येऊन बसतो.
पण आणि आज प्रत्यक्षात बाबांच्या तोंडून मी सगळ्या गोष्टी ऐकणार आहे. तर बाबा मला तुम्हाला दुसरा प्रश्न मी असा करेन तुम्हाला, की या सगळ्या गोष्टी करताना ज्यावेळी तुम्ही कीर्तनाला सुरुवात केली 12 वर्षाचे होतात, तेव्हापासून आतापर्यंत काही अडथळे तुम्हाला ह्या कीर्तन सेवेमध्ये काही अडथळे? अडचणी म्हणजे काय माहिती पूर्वी आता गाड्या घोड्यांचा प्रश्न आहे. बरोबर. पूर्वी पायी गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे पायी म्हणजे सगळ्या गोष्टी चालत मृदंग चालत. असेल, पखवाज असेल, ह्या सगळ्या पूर्ण गोष्टी पूर्ण पूर्ण खांद्यावर घेऊन. खांद्यावर घेऊन. बापरे. पण ते कुठं मंदनगड, दापोली, रत्नागिरी बापरे. हे चालत चालत माणगाव पण आम्ही चालत गेलेलो आहोत. तिकडं सुरला म्हणून मंदनगडच्या आपलं सुरला गाव आहे. सर्व आमची ग्रामस्थ मंडळी मागधरकरी खंडारी सर्व घेऊन आम्ही एवढा प्रवास केलेला आहोत. ज्या भरपूर दिवशी कडे करतात म्हणजे दुसऱ्या दिवशी जर कीर्तन असेल तर त्याच दिवशी त्याच गावात वस्ती करायची हा. आणि तिथूनच दुसऱ्या गावी निघायचं. म्हणजे हे- एकदा सप्ते सुरू झाले हा, हा, हा. महिनाभर गावातली माणसं बाहेरच कीर्तन घरी नाही. म्हणजे मंडळी भरपूर कार्यक्रम आमचे. चालण्याचा म्हणजे तुम्ही आता म्हणताय, सुरुवातीपासून आतापर्यंत भरपूर पुरट वाढत चालेल जास्तीत जास्त कार्यक्रम. बाकी जे तुम्ही ते दापोली, मंडणगड, खेड हे खूप लांबची गोष्ट राहिली, म्हणजे ते खूपच जास्त लांब आहेत. इथून माणगाव जरी धरलं ह्या गावापासून तरी 50 किलोमीटर होईल. हो 50 किलोमीटर चालत जायचं कीर्तनाला आणि 50 किलोमीटर चालत चालत यायचं घरी. यायचं, सकाळी उजडायचं आम्हाला यायला. बापरे. एवढा दूर अंतरावर ते नाही म्हणजे त्या टायमाला बिकट परिस्थिती होती. त्यापासून आम्ही कार्यक्रम करत आहोत. वयाच्या 12 वर्षापासून आता कमी कमी 40-42 वर्षे या सेवेत आली. या 40-42 वर्षामध्ये मला असं वाटतं 1000 क्रॉस कीर्तन झाले असतील भरपूर आणि पूर्ण आपल्याकडे नोंद आहे त्याची काय सुरुवातीपासून. ते रजिस्टर Register तयार केलेलं. आम्ही 2015-16 पर्यंतच लिहिलेले आहेत. लिहिलेलं आहे. अजून 10 वर्षाचे नाही. लिहिलेच नाही त्यात. 3-4 मुख आहेत आपल्याकडे रजिस्टर. बापरे. रजिस्टर. जी ठेवलेली आहेत ठेवलेलं आहे तारखा सर्व पूर्ण तारीख. बाबा ती पहिलं विनामूल्य तर अजूनही करतो. हम्म. पहिली काहीतरी 8 रुपये काहीतरी पहिली सुरुवातीला हा. पूर्वी नारळ वगैरे लोक द्यायचे. 1.25 रुपयापासून आपण कार्यक्रम करतो. 1.25 रुपये मानधन. आणि ही एवढी सगळी मंडळी घेऊन एवढी युवा मंडळी घेऊन 1.25 रुपयात. 1.25 रुपये. तेव्हा कशी 1.25 रुपयापासून आवड सुरुवात. होती आवड होती तेव्हा. पूर्वी 1.25 रुपयापासून आम्ही आणि तसं म्हणायला गेलं तर पहिली आवड म्हणण्यापेक्षा तेव्हा देवाधर्माच्या गोष्टी लोकांना ऐकायला आवडत होत्या. आता ते कोणी तरुण पिढी आता जर म्हणा गेला, श्रवण तू आता करतोयस कीर्तन, तुझ्या कीर्तनामध्ये ज्यावेळी तू गावागावात जातोस त्यावेळी तरुण पिढी किती असते बसलेली कीर्तनात? तरुण पिढी क्वचित असते आणि जास्तीत जास्त वयस्कर मंडळी बसली असते. कारण का त्यांना कीर्तनात मांडत असतो. हा. कारण खरं तर तळणं भाग्यवंत नटे हरी कीर्तन. खरं तरुण मुलांनी भक्ती मार्गाकडे लक्ष दिलं पाहिजे. दिलं तर पाहिजे. आपली हिंदू संस्कृती टिकेल. टिकणार मी आहे. वारंवार कीर्तनात सांगत असतो. हा पण एक थोडस संदेश- आपण भरकटलेलो आहे. काय सोशल मीडियाच्या द्वारे वगैरे काय असो. नाही सोशल मीडियाच्या द्वारे म्हटल्यापेक्षा सोशल मीडिया पाहिजे, पण सोशल हा. मीडिया पाहिजे पण त्याचा वापर नीट केला योग्य झाला मुलांनी. पाहिजे. बरोबर कारण का मुलांची मती थोडीशी भरकट झालं त्या सोशल मीडिया. आता मी नाही सोशल मीडियावरती, आहे. मी सुद्धा सोशल मीडियावरती. आणि तू सोशल मीडियावरती म्हणण्यापेक्षा तू चांगल्या प्रकारे कामं सुद्धा करतोय, सिरियल मध्ये वगैरे तू करतोयस. हा. ही तुला पहिल्यापासून, आता मी असं म्हणेन की बाबांची कला तुझ्या अंगात आलेली आहे. हो हो बाबांनी पण सांगितल्याप्रमाणे बाबांसोबत गप्पा आमच्या झालेल्या, तर बाबांनी सांगितलं की आम्ही लहानपणापासून नाचाचे वगैरे तुम्ही करत होतात हो. तेव्हा तुमची जी मंडळी होती त्या टायमात. पण श्रवण, तुला आता आम्ही तसं बघतोयस की तू सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहेस, रील करतोयस, तू सिरियल मध्ये सुद्धा बऱ्याचदा कामं केलेली आहेस, सिरीज असतील, वेब सिरीज युट्यूबरच्या. आणि एक आपलाच ग्रुप होता, कोकण युवा कला आविष्कार नावाचा ग्रुप होता. बाबा तुम्हाला माहिती असेल, तुमच्या बरोबर. परमिशननीच आम्ही हा सगळा चालू केलेला ग्रुप. त्यामध्ये तू श्रवण, मला सगळ्यांना सांगायला आवडेल की तो जो ग्रुप होता सुंदर ग्रुप होता, सगळे कलाकार उत्तम होते, सगळ्यांच्यात करण्याची सुद्धा चांगली हिंमत होती, धमक होती. आणि मला असं वाटतं 1 ते 1.5 वर्षामध्ये चांगलं नाव सुद्धा त्यांनी जे आपण कमवलं होतं. भरपूरच आपण भरपूर कार्यक्रम केले, तसं नाही म्हणता येणार. पण सगळ्यात महत्वाचा वाटा जर असेल तर कुणाचा, तर श्रवणचा का ते पण तुम्हाला सांगतो. आम्ही कॉन्सेप्टच अशी रचली होती की महाराष्ट्राची लोकधारा. आता महाराष्ट्राची लोकधारा म्हटल्यावरती आपल्याला सगळी महाराष्ट्राची परंपरा दाखवली पाहिजे. सुरुवात कुठून, आपल्या दिवसाची सुरुवात कुठून होती, तर वासुदेव पासून. तर तो प्रश्न पडला की वासुदेव करणार कोण? वासुदेव जरी केला, मी केला, सोमनी केला असेल, केला असता, पण तो फक्त डान्स वासुदेवचं दाखवणं बरोबर वाटत नव्हतं की फक्त डान्सच काय दाखवायचा. वासुदेवन काय फक्त काही गाणं घालून नाचत नव्हता, त्यातून माणसाला संदेश सुद्धा देत होता, लोकांना जनजागृती करत होता. तर मग ते करणार कोण? हे मला सांगायला आवडेल.
हा जरी माझं मोठेपणा करत असत तर त्याचा मोठेपणा आहे. आणि ते मला ती संधी दिली वासुदेव करण्याची. मीच प्रश्न विचारला सोहमला हम्म, की आपण फक्त डान्स नको करायला. बरोबर. वासुदेवची आपण एंट्री जशी पहाटे होते, भल्या पहाटे वासुदेवची गावात एंट्री होते, तसं आपण कार्यक्रमात सुरुवात करूयात. आणि तो ज्ञान सांगत, काही गोष्टी सांगत, असं करतो वासुदेवची सुरुवात. आणि तशीच बरीचशी पात्र त्यामध्ये आपण होती. साकार केली. साकार म्हणजे बरीचशी, म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात ह्याच्यापासून व्हायची. एके दिवशी काय झालं होतं की कार्यक्रम घेतला होता मी हनुमान जयंतीचा. लोणेरेच्या ठिकाणी हनुमानजीचा कार्यक्रम होता. आणि हनुमानजींच्या जयंतीच्या दिवशी तुम्हाला कीर्तन असत, 2-2, 3-3 कीर्तन असतात. बाबा सुद्धा वेगळ्या साईडला होते हो, आणि मी रेपोली साईडला होतो. होता. So, त्यासाठी मी तो घेतला तिकडे, का कारण का मला तो करून तिथे रेपोलीला पोहोचायचं होतं. म्हणजे ही कलेची आग माणसाला हो. असली पाहिजे. म्हणजे मला सांगायला आवडेल की 2-2.5 तासाचं कीर्तन करून हा मुलगा 11:30 वाजता पोहोचलो. पोहोचला. मला टेन्शन होतं की श्रवण, मी याला सारखे माझे फोन पर की कारण श्रवण तू time- सुरुवातच माझ्यापासून कार्यक्रमाची सुरुवातच वासुदेव पासून होती, तर वासुदेव जर आला ना तर कार्यक्रमाची सुरुवात करणार कशी? हा. आणि प्रत्येक टायमाला बाबांचा तुमचा सपोर्ट आम्हाला होताच. तर हा श्रवण आमच्या सोबत होता, एवढं सगळं चांगलं करत होता की तुम्ही म्हणलात की मला पण बघायचं तुमचा कार्यक्रम. बाबा मला म्हणले होते, आपल्याला म्हणले होते की मला बघायचं आहे. पण ज्या दिवशी बाबांनी कार्यक्रम बघितला आपला कोल. सुपरगली आणि कोलला, हो, कोल. पहिला कार्यक्रम पहिला आपला कोलला. कोलच्या ठिकाणी झाला. त्याबद्दल तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटलं? बाकीची टीम तर आहेच, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं त्यावेळेला? ह्याच्याबद्दल ना पूर्ण टीम बद्दल आपल्याला अभिमान होतो त्या टायमाला. पोरं काहीतरी करतात. करतायत नाव कमवायला भरपूर लागतो, जोडायला भरपूर लागतो, पण तोडायला एक क्षणात तुटतं. फक्त जर काय कार्यक्रम जर योजित नसेल तर काय, हा कोणाचा मुलगा? महाराजांचं. महाराजांचा मुलगा आहे, काय काय करतोय? करतोय? मग तो कार्यक्रम मी कोलचा बघितल्यानंतर मला अभिमान वाटला. मी तुमची फाट ठोकत, हो, चांगलं सुंदर. तोच आमचा मोठा अभिमानाचा हो. दिवस होता. पूर्वी भजन कीर्तन आहेच. मी नाचामध्ये एक लोककला, हम्म. जनजागृती आहे, ही टिकून राहण्यासाठी आमच्या गावात नाचाचा कार्यक्रम होता. आम्ही त्या पूर्वी भारूड सुद्धा काढला होता. भारूड. भारूड होता. त्याच्यात स्त्री पार्ट्या बी करायचो. जे काही केलंय ना ते हा. इकडूनच आलंय. बापरे. आणि हे सांगायला मला आवडेल की आमच्या पण कार्यक्रमात आता भारुडाचं. त्या टायमाला मी साडी नेसल्याच्या नंतर हा हा कोण बोलणार, कोण स्त्री आहे का पुरुष आहे तो, एवढं काय? जबरदस्त हा. असं आहे. आपण लगेच तयार, म्हणजे कोणत्याही पात्राला, स्त्री पात्र असो तरी, हा चल मी करीन. त्यात आम्ही दोघंच करायचो. आम्ही ते दोघेच भारत. दादला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई, हे भारुड आम्ही दोघंच करायचो. पूर्वी काय तमाशा, भारूड, ही जनजागृती होती, समाज एकत्र या, हा, बरोबर बरोबर. हा उद्देश पूर्वी होता. तर पहिला जर तमाशा कुणी केला असेल तर भगवान श्रीकृष्ण. हम्म. पहिला तमाशा भगवान श्रीकृष्णाने केला, कारण समाज भिरकाटलेला आहे. हो, हा एकत्र येण्याचं कार्य जर केला कुणी असेल तर भगवान श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण. आता तमाशा, समाज एकत्र येण्याचा तमाशा ज्या वेळेस केला त्या टायमामध्ये सर्व वाकड्या पेंड्या सुद्धा आम्ही सर्व सगळं. संगडी तयार झाल्या त्या टायमाला. हो, पण स्त्री पार्ट कोण करणार? कोण कारण करणार? तेव्हा स्त्रियांना अधिकार नव्हता. तेव्हा नव्हता, तेव्हा अधिकार तेव्हा नव्हता. स्त्रियांना काय फक्त चूल आणि मूल, मूल, बस या एवढं. दोनच गोष्टी. पहिली तर साडी कुणी नेसली असेल तर भगवान श्रीकृष्णाने पहिली साडी कृष्णाने नेसला. आता पुरुषांनी साडी नेसल्यानंतर जर स्त्री पण नाही तर पुरुष पण नाही, तर नरकती हा शब्द आहे संस्कृतमध्ये. हम्म. त्याला आपण नाचा बोलतो. नाचा बोलतो. नर्तकी संस्कृत शब्द आहे त्याला. नरकती, त्याचा जर उलट जर आपण अर्थ केला, नरकती कीर्तन. कीर्तन. आणि नंतर समाज एकत्र आल्याच्या नंतर आत्मज्ञान सांगण्यासाठी पुन्हा कीर्तन केलं. ते कार्य आज आम्ही चालू करत आहोत आतापर्यंत. आणि आम्ही एकच उद्देश केलेला आहे, हम्म. श्रीमंत कार्यक्रम करतो. करतो, गरीबांनी काय. काय आणि करायचं? त्या गरीबाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही आपले रात्रंदिवस वा. बाहेर करतो. भरपूर कार्यक्रम. आणि नुसतं मी कीर्तनच करत नाही, नगरपालिकेत सर्व्हिसला पण आहे. सर्व्हिसला. कमीत तरी 33 वर्ष माझी सर्व्हिस आहे. बापरे. नगरपालिका शाळांवरती वगैरे. पूर्वी शाळेवर होतो, नंतर आता कार्यालयामध्ये ऑफिस. भरपूर. म्हणजे मी ज्यावेळेस सुरुवातीला मला 8 रुपये पगार होता, तिथपासून मी काय बापरे. नगरपालिका नगरपालिका सर्व्हिसला आहे. 8 रुपये पगार. आता आपली रिटायरला 2 वर्ष राहिलेली आहे. राहिले. 2028 ला रिटायर आहे. वा. प्रश्न होता अडथळ्याचा. बरोबर. तर मला बाबांनी हे विचारायला आवडेल, हे सांगायला आवडेल की आता तुम्ही विचारलात नाही का की कीर्तन, गरीबाच्या घरात सुद्धा कीर्तन झालं पाहिजे. तर आमचा दोघांचा हेतू तोच आहे. हम्म, हम्म. तर या कारणावरही अर्थ देणारे काही लोक असेच होते आमच्याच संप्रदायातले, आता त्यांची नावं घेत नाही. नाही नाही, बरोबर. नावं घेणं पण योग्य नाही वाटत. ते सुद्धा चांगलेच चांगलेच आहे, कीर्तन खरं आहे. करतात. पण काही अशी मंडळी आली ती बाबांना भेटून म्हणायला लागली की तुम्ही का लोकांना पैसे सांगत नाही का? बरोबर. तुम्हाला जास्त कीर्तन येते त्यामुळे वगैरे.
तर बाबांनी त्यांना काय उत्तर दिलं ना बाबा स्वतः सांगा काय माहितीये का, भरपूर आपले कार्यक्रम सकाळ संध्याकाळ ते देवाचे चालू सर्व म्हणजे देवाच्या कृपेने आहे. आणि प्रपंच करून परमात्मा साधा इकडे श्रेष्ठ भक्ती आहे, ते आम्ही करत आहोत. कार्यक्रम भरपूर आपल्याला, काही लोकांना ते खटकलं, बरोबर. काही लोकांना खटकलं, हा तुम्ही लोकांना सांगत नाही कीर्तनाची जागडी, सुपारी सांगत नाही, हो. म्हणून तुम्हाला एवढं कीर्तन, तुमची नोकरी आहे, धंदा आहे, तुम्हाला काय कमी आहे. मी त्या महाराजांना एकच उत्तर दिलं, हं. मला 8 रुपये पगार होता, लोकांजवळ हात पसरलं नाही. आता देवाने भरपूर मला दिले. दिलंय. वेळ आली तर मरेपर्यंत फुकट कीर्तन करेल. तुम्हाला करायचे आहेत का? तुम्ही करू शकता का? तुम्ही करू शकता का? खरंय. म्हणजे पैसा म्हणजे धंदा झाला का तो? बरोबर. ते लोकांनी म्हणजे कीर्तन मार्ग आहे जो वारकरी संप्रदाय मार्ग आहे याला काही लोकांनी बाजारात म्हणलं ना, त्याचा बाजार धंदा म्हणलं नको बनवायला कारण नाही की करायला देवाची सेवा आहे. हो, खरंच आणि माणूस पूर्ण फुलाची पाकळी तुम्हाला देते. देतोय. हो. असं नाही की फुकटच करायला महाराज कुठून आलेले आहेत, बरोबर. चार त्यांना मंडळी पण जाणीव आहे या आहे, पकवाज आहे, सर्व साहित्य आहे, ते गाडीला समजून तुम्ही कसं देते ना. येतंय. मागच्या एपिसोड मध्ये समीर महाराज मिस्त्री रायगड भूषण त्यांनी सुद्धा सांगितलं कारण आम्ही विनामूल्य सुद्धा कीर्तन करतो बाबा आजही विनामूल्य आम्ही कीर्तन बरेचसे कार्यक्रम आम्ही असंच करतो. आणि ह्याचं कारणच हे आहे प्रसिद्धी. हो त्या वाडीवर आम्ही आपल्या गावात तर काही घेतच नाही, नारळ पण घेत नाही. जरी मंदिरातच सोडून द्या, सार्वजनिक कार्यक्रम असलं तरी आणि ह्या वाडीवर कोण उत्तर कार्यान वगैरे कार्यक्रम असेल, हम्म. सत्यनारायणाची पूजा जर असेल, तिथं आम्ही नारळ कारण की ह्या वाडीने दिलंय ना आपल्याला ती संधी देवाने खरं असं. तुला सुरुवात झाली. तिथूनच रोपटं लावलेलं आहे ना, लावलेलं आहे. नाही. अशा माध्यमातून आम्ही कार्यक्रम करत आहोत. बरेच ठिकाणी कार्यक्रम आपल्याला रायगड जिल्हा, रत्नागिरी, पुन्हा पंढरपूर, बरेचशा ठिकाणी सातारा, ठिकाणी झालेले आहेत. सांगली, अशा बरेच ठिकाणी कार्यक्रम आपले होत आहेत. त्या पूर्ण या पंचक्रोशीत हम्म. चला एखादा सप्ताह असेल, एखादा कोण कार्य वगैरे उत्तर कारण जर आम्ही एवढंच ठेवलंय, एखादा कोण समजा काय झालं, हा. मीटिंग जर असेल ग्रामस्थ मंडळ meeting, तर पहिलं नाव आपलं निघतं त्या वाडीवर. चला हेच कमवले. कोणी कीर्तन करा बघायचं, चला गरीबात गरीब आपल्या मिरगे महाराजांनाच ठेवा. बुवाना बोलवा. खरंच तेवढं आणि कमी लोकांचं तिथं आम्ही प्रेम आहे. 100 ठिकाणी प्रेम आहे. हा ना. एवढा प्रेम, एवढं समाजाचा समाज असा आहे, तुम्हाला वरपण नेल कधी खाली खाली पण हेही आले कळणार नाही. समाजाची आता ताकद आहे. ह्या आपल्या ह्या विभागात त्या 2-4 कीर्तनकर नाहीत, 48 कीर्तनकर आहेत. आपल्या महाड दादली पुलापासून तर मिरे टोकापर्यंत ह्या पंचक्रोशी या विभागात 48 कार्यक्रम कीर्तनकर, बापरे 48. 48 कीर्तनकर आहेत. पूर्वी आम्ही काय करायचो, कीर्तन झालं की जे काय भेटेल ते त्यांच्या ताब्यात आणतो. ग्रामस्थ मंडळी बरेच वर्ष आम्हाला साथ दिली. जे काय भेटेल ते सर्व गावकीत जमा. कालांतराने मग आमचे कोपटकरवाडी, बेकरवाडी यांनी सुद्धा आम्हाला साथ केली. मुलगावची काही मंडळी त्यांनी सुद्धा साथ केली. दिली आहे. नंतर माझा मी आवर्जून तुम्हाला सांगतो, माझा परम मित्र संजय महाराज मिस्त्री, जीवा जगला प्रेम माझ्यावर, त्यांनी तर भरपूर मला साथ केली. ते जर आता जर असतं हम्म. तर इकडे तिकडे बघायची मला गरज गरज नाही. एवढं. पण त्यांचा चिरंजीव अजय मिस्त्री ते आहे. सुंदर इकडे गावाला आला हम्म. की लगेच बाबा आज कुठे जायचंय, हातातलं काम टाकून लगेच कीर्तन. म्हणजे त्या वडिलांच्या मागं त्या चाललेलं मुलाने आहे. सुंदर चालवलेलं आहे. मला सांगायला आवडेल आता बाबांनी नाव घेतलं संजय मिस्त्री सुतार कोणचे बाबांचे लहानपणाचे एका वर्गमित्र. बेंच वर्गमित्रांनी एका बेंच वरती बसून आणि बघा ना तो प्रवास आणि ते आता कीर्तनापर्यंत म्हणजे ते मागे कीर्तनात गायचे वगैरे. बरोबर. जेव्हा माझी पहिली वेळ आली कीर्तन करायची नाही का, हम्म. तर ठरलं होतं ना का हा. आडीला ते काय झालं माहितीये का? तुझ्याकडे मी येणारच आहे. ते हे मी तुम्हाला सांगतो, हा. ही सुरुवात कशी झाली ती. मी थोडा आजारी पडलो. हा. आजारी पडल्याच्या नंतर बरेचसे लोक बघायला येत होते मला. हम्म. म्हणलं, महाराज दगदग तुम्ही कमी करा ना, जरा कीर्तन आता- कमी करा जरा. हा, आता जरा थोडं थांबवा. जरा तुम्ही आम्हाला पाहिजे, तुम्ही दगदग कमी करा. हो तुम्हाला दगदग कशी काय कमी करणार, दगदग कमी बाहेरची करते. लोक आलेली परत जाऊ नये, बरोबर. बरोबर का नाही. पण दगदग कमी करण्यासाठी एखादा कोण कीर्तनकार झाला असता गावात, नाही का, तर बरं झालं असतं. हम्म. दुसरं कोणतरी कोणतरी व्हायला तो पाहिजे वारसा ना. चालू ते आहेच गमतीचा भाग हा. जेव्हा ऍडमिट होते त्या हम्म. दवाखान्यात एवढी गर्दी यायची बाबांना बघायला. तो डॉक्टर कंटाळला, "तू एवढी गर्दी का होते?" बाबा बोललो, "मला इथे ठेवली तर एवढी गर्दी हो होणार. ना. मला सोडण्याचं कारण हा कारण का ज्या दिवशी बाबांना सोडली त्या दिवशी बाबा कीर्तनाला गेले. लोक इथं बघायला लागले त्यावेळेस बाजूला. मी आजारी पडलो, हा. मला चालता येत नव्हतं. डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणलं तुमचं ऑपरेशन करायला लागतं. कसं? पाणी झालंय पोटात, तुमच्या पोटात अरे पडलो होतो मागे, पोटात पाणी आलं. बापरे. 20 वर्षापूर्वीच तो तर ते तुम्हाला ताबडतोब ऍडमिट करावं लागेल. हम्म, हम्म, मी हम्म. डॉक्टरकडे गेलो सर्व लेही घेऊन. तर म्हणलं पेशंट कुठे, म्हणलं मीच पेशंट. एवढं तुम्ही सिरियस आणि एवढं गडगड बोलताय, चला झोपा. आणि मला झोपवली, लगेच चेकिंग वगैरे केली. तुमची प्रकृती एवढी गंभीर आहे हम्म. तुम्हाला ताबडतोब ऍडमिट करावं लागेल. करावं लागेल. तर मी त्या डॉक्टरला सांगतोय, मामूनको डॉक्टर
ते अजून माझे पाठ पोट होता गेल्याच्या नंतर. तर म्हणलं मी एवढी तुमची प्रकृती गंभीर आहे, तुम्हाला आताच आर्मीट करावं लागेल. म्हणून मी आर्मीट व्हायला नाही. म्हणलं का मला 2 कीर्तन करायचे आहेत. तर म्हणलं एवढं "ठीक आहे." आजारी म्हणलं असून आज सुद्धा- संध्याकाळी कीर्तन म्हणून माणगावला आहे हम्म, आणि दुसरा कीर्तन इथे कोकऱ्याला आहे. हम्म, उद्या सकाळी कीर्तन कार्यांच्या तिथे आहे, हम्म. संध्याकाळी आम्हाला माणगावला जायचं. जायचंय. ते म्हणलं तुम्ही आता मरणार आणि कीर्तन काय करताय. म्हणलं तिथे मेलो तर उत्तम ना. डॉक्टरनी माझी पाठ फुपडली म्हणून शब्द जीव तिथे गेला तरी मला देवावर विश्वास असेल जा म्हणलं तुम्हाला काही होत नाही. आणि डॉक्टर तसंच क्षणपण उठलो आणि मी डॉक्टर गेलो. डॉक्टर गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी 6 बाटल्या पाणी काढलं माझ्या पोटात. 6 बाटल्या बापरे. 6 बाटल्या पाणी काढला आणि नंतर संजय मिस्त्री आलं बघायला. डॉक्टर म्हणला कमीत कमी 12-13 दिवस येणार आहे. करावं लागेल. हा. बेड रेस्ट. पहिल्याच दिवशी 6 बाटल्या पाणी काढल्याच्या नंतर संजय मिस्त्री डायरेक्ट डॉक्टरला जाऊन भेटलं. एवढं माझ्यावर प्रेम. हम्म. म्हणलं डॉक्टर साहेब तेव्हा होते ते. डॉक्टर साहेब यांना आता सोडू नका. एक दिवस पण आमचा ऐकत नाही. घरात थांबत नाही. घरी थांबतच नाही. तर कार्यक्रम असो कुठेही जातात ते. तुम्ही यांना इथं ठेवा. ते थोडक्यात ही श्रावण वेडी भक्ती म्हणावं लागेल. म्हणा म्हणलं तुम्ही एक महिनाभर इथंच ठेवा म्हटलं तुम्ही. बापरे. एक महिनाभरानं आराम करू द्या. सोडू नका. यांची आम्हाला गरज आहे. हम्म. बघा मला तर असं वाटतं त्यांचं आयुष्य मला दिलं काही समजा नाही असं वाटतं आता. त्यांना इथेच ठेवा. म्हणजे लोक मला बघायला सुट्टी काय विचारू नका. ते तेलंगेला आम्ही कार्यक्रम करतो. तेलंगे गाव आहे बघा. हा माहितीये. तेलंगे. चिंबावी साईडला. सत्यनारायणचं मंदिर आहे. सत्यनारायणचं मंदिर आहे. आपल्या भागात एकच असतो. बघा एक या विभागात सत्यनारायण- रायगड जिल्ह्यात ते एकच मंदिर आहे. सत्यनारायणाचं. सत्यनारायणचंच मंदिर आहे. आम्ही सत्यनारायण प्रत्येक घरोघर घालतो. सेवा पूजा पण करतो आपण. सत्यनारायणचं मंदिर जर मंदिर कुठं एक. असेल, हा. तर त्या तेलंगी गावात. अच्छा आपण सत्यनारायणाची पूजा तर वगैरे तिथं असा योग्य झाला 7 वर्ष 7 कीर्तनकारांनी फसवलं. आलेच कीर्तन नाही. करत आलं नाही आणि आम्ही आणि आठवतो. 8व्या वेळेस आपल्याला तरी बोलवलं. तारीख दिली. आणि हा असा प्रकार. तरी म्हातारी लोक म्हणतात अरे 7 कीर्तनकारांनी 7 वर्ष कोण आला नाही. हा तरी बुवा येईल की नाही. आपण बसवतोय का काय. हा तर फसवते काय तो तुमच्यासारखी मंडळी होती चांगली नाही म्हणलं. मिरगल महाराज त्यांचा काही होऊ द्या येणार. ते येणार म्हणजे येणार. देवाने ऐकला शब्द आणि त्याच्या आदल्या दिवशी मी आजारी पडावं. आर्मीत डॉक्टरकडे आता जाणार कसं आता. आर्मीत तुमच्या पण मनात ते आलं असेल की आता माझ्यावर पण तो फसवण्याचा कलंक लागतंय की काय. दुसऱ्या दिवशी आपला कीर्तन हा. आदल्या दिवशी मी आर्मीत बाटल्या पाणी कडे 6 ती लोक बाजाराला आले होते. आपल्या दुकानात गेले. भावाला विचारते महाराज कुठे आहेत. म्हणून महाराज दसरे म्हणलं महाराज आर्मी. ऍडमिट आहेत ती सर्व लोक मला बघायला गेले. हॉस्पिटलला. आर्मीत झोपलं होतं. बाटल्या इकडे बघून लागलेल्या लोक म्हणत खरोखर आपल्या सत्याला खोकला व खोकला. त्यांना असं वाटलं की नाहीच होणार. आता फक्त होणारच नाही ना. आता आर्मीत म्हणजे पहिलाच दिवस हॉस्पिटलमध्ये सोडणार कशी. आता दुसऱ्या दिवशी आपले कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर ही लोक निघून गेली. गेल्यानंतर जी लोक ज्यांना समजलं ते एवढी गर्दी रे डॉक्टर काय विचारलं. डॉक्टर काय करणार? गर्दी व्हायला लागली ना. डॉक्टर म्हणलं आता काय करायचं. मी डॉक्टरना म्हणलो साहेब घरी या. सर का हा पहिलाच दिवस आहे. हा. या पहिल्या अजून दिवशी लोकांना एवढी माहिती पण गर्दी नाही आहे. व्यवस्थित. एवढी जर गर्दी आहे पण मला 13 दिवस तुम्ही इथे ठेवणार. ठेवलं. 13 दिवसात तुम्हाला नको होणार आहे. एक काम करा ना. मला घरी माझं गाव जवळ आहे. गाड्यागोड्यांचा प्रश्न सॉल्व्ह होईल म्हटलं. आमची गाडी आहे. जाता येता रोज लोक घेऊन येतील ना सकाळ संध्याकाळ मला. डॉक्टर म्हणलं यांची डिंका पहिली चालते. मला पाठवली हो. त्याच दिवशी पाठवली घरी आल्यानंतर सर्व आमच्या वाड्याचे लोक आली बघायला सर्व आली. हा. कधी भीतर संजय मिस्त्री कामाला कुठे गेलो त्याला समजलं की बुवाना आणले. सोडले घरी. हा. ते आलं डोक्यातच मारून घेतलं. म्हणजे माणूस सगळं जनावर होतं. त्यांनी सांगितलेलं 15 दिवस तुम्ही सोडू लगेच नका. कशाला आलात हो. म्हणलं थांबा आलात ना चांगलं केलं. त्याने बसून ठेवले. त्याला सर्व- माहित नाही पुढचं भाग सर्व माहित मंडळी पुढे आहे इथं आहे. हा, तिथं पण ती- माझं लक्ष ती गाववाली. मंडळींकडे नाही. हा, ती कीर्तन हा जिथं आपला कार्यक्रम करायचा लोकांकडे लक्ष नाही. माझं लक्ष कुठं तेलंगे कीर्तन झालं पाहिजे. कीर्तनाच्या तिकडे लक्ष. मी लुंगीवरच बनेल. माणसं आमचं बघायला एकनाथ महाराजाला सांगितलं एकनाथ इकडे एकनाथ. नंद्या भाऊचे आणि संजय मिस्त्री म्हणजे हा. बघायला आलात ना सुंदर. एक काम करा तुम्ही गाडीत जाऊन बसा. एकनाथला सांगितलं गाडी उभस. भाऊजीने म्हणलं गाडी उभस आणि इकडे चहा पाणी वगैरे घेतो. त्यानं म्हटलं हे बाहेर चाललं असते. काठी घेतली टेकले तर गाडीत बसलो. म्हणलं गाडी स्टार्ट करा. कुठे तुम्ही गाडी स्टार्ट चला डायरेक्ट तेलंगे. तेलंगी. आम्हाला इथं 15 मिनिटं माहित नाही बाबू कुठे गेले.
तेलंगणाला बापरे. गेलो, तिथे गेल्याच्या नंतर सर्व आपला समाज बसलेला विचार करते काय करायचं, कीर्तन कसं काय व्हायचं. करायचं काय करायचं. महाराज तर नाही 8 वर्ष म्हणजे काहीतरी देव कोपला असावा. ते साधारण हा तो 8वा वर्ष. 8 वर्ष. आणि गेल्याच्या नंतर तिथं गेलो मी, एवढं लोकांना आनंद झाला काही भरपूर आनंद झाला. बापरे. सर्व धडाधड पाया पडा लोक आले. लोक म्हणले महाराज तुमची पावलं लागली ना, आता कीर्तनाची गरज नाही. नाही झालं तरी चालेल. नाही झालं तरी चालेल. मी इथपर्यंत पोहोचलो ते पोचला सगळ्यात पुन्हा मोठी समाधानावर. एवढं तुम्ही आजारी, एवढी प्रकृती गंभीर तुमची, आणि तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, खरोखर धन्य आहे तुम्ही. नाही म्हटलं कीर्तन करणार तर मी, म्हटलं नाही कीर्तन करणार. मग कीर्तन होणार. त्याला कीर्तन केला आणि तिथपासून सुरुवात म्हणजे एकही दिवस खाली नाही. हो, पुन्हा आम्ही आम्ही बघतोय. पावसाळे सतत कार्यक्रम चालू असतात. म्हणजे एवढी वर्षाच्या 12 महिने चालूच आहे. हो, देवाने तो काळ आणला होता वाईट, पण त्या काळामुळे मला कीर्तन तुला तरी हा, संधी तेव्हा भेटली. ते तर सांगितलं. ते आजारी पडत बरेचसे लोक येत जात होते. दगदग कमी करा, दगदग कमी करा, दगदग कमी. बस झालं आता. हा. पण एखादा कीर्तन करायचं झाला असतं तर बरं असतं नाही. मला तेवढा आराम भेटला. तर माझे म्हणलं जरा आणि दगदग कमी झाली असते. कसं माहितीये काय, मला हे बोलायला आवडेल की एखाद्या माणसाला जी आवड आहे ज्या गोष्टीची, त्या माणसाला तुम्ही मारून जोडून गप्प बसवा, तो नाही गप्प बसणार. हा तर ना. म्हणतात ना, पडी काही वळण येऊ द्या. हा, जसं बसच आपली ना. कलाकार कशी हा ना. कलाकाराची आवड असते, तशी कीर्तन पण हीच एक नाही गप्प बसणार. कलाच आहे. समजा त्यांना जर पर्याय असता दुसरा, तर ती काय म्हणले असते 1-2 कीर्तन मी आराम करतो. तेव्हा नव्हतोच ना मी. पण म्हणजे ऑप्शनच सुरुवात नाही नव्हती दुसरा, की मी जर नाही गेलो तर कीर्तन होणारच नाही. तर ती तळमळ त्यांच्या मनात तळमळ होती. खरंच. मग संध्याकाळी लोक येत होती म्हणून तुमची दगदग कमी. मग दगदग कमी होईल हो, पण एखाद्या गावात कीर्तन करता झाला असता तर बरं झालं असतं. हा, अभ्यास करत असाल. अभ्यास करता करता म्हणलं तुमचा मी दगदग कमी करतो. तो स्वतः म्हणला. स्वतः म्हण हा. म्हणजे दगदग मी कमी करेन. म्हणलं दगदग म्हणजे काय माहितीये काय, कीर्तन करायचं आहे. कीर्तन करायला. मी कीर्तन करेन ना. बापरे. आणि आमचं कन्हैया एकनाथ बाकीचं सर्वजण कीर्तनला आमच्या संग यायचे. सोबत यायचं. पण हा यायचा ना. म्हणजे माझं तेवढा हे नव्हतं. त्याला एवढं काही म्हणजे इकडे अच्छा. पण तेवढा एवढं- ताळमेळ नव्हता. हा, हा. याला छंद कुठला, मी कॅसेटी आणायचो. त्याच्या आपली व्हिडिओ होती हा. पूर्वी. त्या टायमाला मी देवांच्या कॅसेटी आणायचो. हम्म. रामायण, महाभारत बरोबर. सर्व, म्हणजे जे तुकाराम. तुकाराम महाराज. ह्याला दुसरा काहीच आवडायचं नाही. तेच बघायचं. तेच सर्व बघायचं. रामायण ते पण एक एक वेळा नाही, 5-5, 25-25 वेळा. तुकाराम रोज जेवताना दुपारी हो, रोज पाहिजे वेड्यासारखं. तोच. म्हणजे वेळच ते. वेळ म्हणजे हे तिकडे उतरले. तिकडे उतार. आणि एवढं त्याला ते देवाचंच हे आहे त्याला. आणि म्हणलं कीर्तन करणार तू, हो म्हणलं मी कीर्तन करणार. लवकर कीर्तन. म्हणजे थोडक्यात जेव्हा तुम्हाला गावकऱ्यांनी उभं केलं, आणि मी ऐकलंय ही गोष्ट की तुम्हाला गावकऱ्यांनी उभं केलं कीर्तनाला, तुम्ही तिथून पळ काढलात आणि आंब्याच्या झाडावर तुम्ही लपून बसलात, हे तुम्हाला जबरदस्ती केलं. पण ह्यानी स्वतःहून ते स्वतःहून म्हणलं. हा. सांगतो तो पुढे पण किस्सा आम्हाला असा ऐकायचा आहे की तुम्ही पळून गेलात आणि आंब्याच्या झाडावर बसला. तो पण किस्सा आम्हाला ऐकायचा आहे. ते आपण नंतर सांगतो तुम्हाला. आता काय झालं माहिती काय, हा. दुसऱ्या दिवशी मी महाडला गेलो. महाडला गेल्याच्या नंतर ते आडी म्हणून गाव आहे. आडी वीर साईडला. ते दरवर्षी आपण कार्यक्रमाला असतो. तर एक वर्षी पुढीवर कार्यक्रम, इकडे तिकडे कार्यक्रम भरपूर सत्तर या भागात. हम्म. त्यांना कीर्तन करत कोण भेटलं नाही. तर महाराज तुम्हीच या. मी 2-4 कार्यक्रम आहेत घेतलेले आहेत. आणि तुमच्याकडे येऊन मी शक्य नाही. मग कोणतरी कीर्तन करताय. म्हणलं कीर्तन कर. मी तर 3-4 सप्त्यावर मीच कीर्तनकार तिकडे पाठवते. तर मला 3-4 कार्यक्रम आहेत त्या दिवसाला. नाही म्हणलं कोणी द्या. मग त्यांना पर्यायच नाही हो. म्हणलं श्रावण रात्री बोललो होतो मी कीर्तन करेन म्हणून. म्हणजे दुसऱ्या दिवशीची गोष्ट. दुसऱ्या दिवशी अरे. श्रावण बोलला होता कीर्तन करेन. मग चालेल. ते लोक म्हणजे चालेल, त्याला करू दे कीर्तन. उभाच नाही राहिला कीर्तन तर तो नाही म्हणलं तुम्ही काय करा, त्यालाच पाठवा तुम्ही. म्हणलं 10-15 मिनिटं जरी उभा राहिला ना, तर आमच्या भजनाच्या बारीत रात्री त्यांनी लगेच काय केलं माहितीये का, लगेच हँडबिल तयार केलं. छापून आणली. याचं नाव टाकू. याचं नाव टाकू श्रावण महाराज. आता संध्याकाळी माझ्याकडे आठवला. त्यांनी लगेच हँडबिल दिली. नंतर मी संध्याकाळी घरी आलो. घरी आल्याच्या नंतर अभ्यास करत होता. आणि आम्हाला त्याची मुंबुर्शीला कीर्तन जायचं होतं. अभ्यास करत होता. अभ्यास करता करता मी बघत होतो त्याच्याकडे, आणि हँडबिल त्याच्याकडे दिली वाचायला. त्याने वाचली. वाचल्यानंतर श्रावण महाराज म्हणले, माझ्याकडे बघतच बसला ते. शॉक. म्हणलं महाराज लगेच, बाबा मी कीर्तन कधी करत नाही, मला काहीच येत नाही. कसं आणि तुम्ही डायरेक्ट कीर्तन ना, अरे म्हणलं रात्री बोलला ना तू करतो म्हणून. कीर्तन करेन म्हणून. रात्री बोलला ना कीर्तन करून म्हणून. काय वेड्यासारखा बघतो.
त्याला एकदम स्वतःच बसला, माझ्याकडे बघत बसला. त्याला एकच शब्द बोलतो, अरे म्हणणे वेड्या, कीर्तन करणारा तो नाही, कीर्तन करून घेणारा वेगळा आहे. त्याच्यावर विश्वास फक्त उभा राहा गादीवर. फक्त तुम्हाला कुठं वाटेल, मी एक 10 ते 15 मिनिटं फक्त त्याला सांगितलं, म्हणजे कसं काय करायचं, रामकृष्ण आली हे होते तसं थोडक्यातच सांगितलं. राधाकृष्ण वाडीवर कीर्तन आपलं होतं. राधाकृष्ण वाडीवर गेल्याच्या नंतर मध्यवाटीत गेलो. मध्यवाटीनंतर संजय मेस्त्री वगैरे मंडळी तिथे होती. तर मी संजय बुवाना म्हणते, संजय बुवा, माझी सुरुवात तुकाराम बीजच्या दिवशी झाली हो. कीर्तनाला धरून बांधून कन्या उभी करली मला तुकाराम बीजच्या दिवशी. पण आज श्रावणचं कीर्तन जो उद्या आहे तो आज पाहिजे होता, कारण आजच्या दिवसाचं महत्व लय मोठं आहे. का तुकोबारायना साक्षात्कार झाला. माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार केला अंगीकार तुका, बाबाजी आपुले सांगितले ज्ञान, मंत्र दिला रामकृष्णाने. आजच्या दिवसाला, आजच्या दिवशी जर श्रावणने कीर्तन केलं असताना लय उत्तम हो झालं. तर श्रावण. संजय बाबा म्हणतात मग काय करायचं, म्हणजे आजच श्रावणला उभी करायची, आजच उभी करायची. बापरे. त्याला म्हणलं तू कीर्तन करणार का, हा. म्हणलं करीन करेन कीर्तन. कॉन्फिडन्स होता थोडा. आता आम्ही दोघं माग पुढे उभा. हा तिथे गेल्याच्या नंतर आता आपलं तिथं कीर्तन ना, पण तिथं पांडुरंग गायकर, जीवा वगैरे प्रेम करणार आपल्या मंडळी, त्या मंडळींचे मी कानावर घेतलं. म्हणलं दादा आपली 2-3 कीर्तन आपलीच तिथं होती. दशमीच्या दिवशी, परत एकादशी निकाला. म्हणजे मुलगा कीर्तन करणार आहे, त्याला करू दे, करू द्या ना दादा कीर्तन, आनंद आहे आम्हाला, करू द्या कीर्तन त्याला. आणि त्यांनी कीर्तन त्याला केलं. तिथपासून सुरुवात. हे त्याच दिवशी सुरू. त्या दिवसापासून हँडविल बनवलं ती नंतर हो. दुसऱ्या दिवशी तिथपासून सुरुवात म्हणजे काय. पहिल्यांदा हा गेला गावात. मागं होती. हा पहिल्या दिवशी मी त्यांच्या मागं होतो आणि तिथपासून सुरुवात. दुसऱ्या दिवशी मग ते आडीला कीर्तन, एकटा गेला. आडीला कीर्तन केल्याच्या नंतर परत मामांच्या तिकडे म्हणजे आमचे सासरवडे अमृतपूर. बिल आली ना माझ्याकडे फक्त 7 दिवसाचा 7 ते 7 दिवसाचा आर्यचा बिल होत नाही. बाबांनी पण मला सांगितलं तुम्ही गोटक्यात माठायचं पण माझा तो विषयच नाही ना. पहिली गोष्ट बरोबर. विषयच नाही माझा. मग बाबांचे मित्र एक कीर्तनकार हसाडी गोष्ट, त्यांनी मला काही कीर्तनमालेची पुस्तकं दिली. पण मी कधी कीर्तनाचे ग्रंथच कधी वाचले नाही, तर मला तो कळतच नव्हती ती भाषाच. बरोबर बरोबर. एखादा जर अभंग घेतला तर तू त्याचं स्पष्टीकरण कसं द्यायचं. काय देऊ मला ते कळत नव्हतं. मी वाचलं त्याच्या 5-6 दिवस वाचले नाही. आता तो जो कीर्तन होता त्याला काही 2-3 दिवस होते. मग बाबांना बोललो की नाही मला ह्याचं काय कळलं यांसत नाही. मग तुम्ही जे मला सांगितलं किंवा तुम्ही जे तुमचं जे कीर्तन ऐकलं आहे जे अजूनपर्यंत माझ्या कानावर काही मी करू शकतो तर ते मी मांडू शकतो, बोलू शकतो. मी एक काम करतो, एक अभंग निवडतो आणि तो अभंग माझ्या बोलीने सोडवतो. जे तुम्ही मला सांगितलंय त्याप्रमाणे जेवढं मला मागते जे मी बोलेत ते सोडवतो. तर मी बसलो लिहायला आणि पाऊण तासात मी 24 पान. मी पहिला अभंग निवडला आपुलिया हिता जो असे जागतात हिन्य माता पिता तयाचे. सोपा अभंग तो पहिलीच वेळ होती माझी. मग मी तो अभंग निवडला. बसल्या पाऊण तासात 24 पानं दिली मी लिहिली. बाबांना दाखवली की असं असं मांडलं तर चालेल. बाबा बोलली तर याचं तो अर्धा बोलला ते कीर्तन झालं. मग ती वही अजूनही मांडणार जे मी पहिले लिहिलेलं होतं ते जेवढं काय लिहिलं होतं ना ते पहिल्या दिवशी मी मांडलं सगळं. तेव्हा तू वही बोलतोस अजूनपर्यंत मी माझ्याकडे ठेवले. तर मला एक किस्सा अजूनही विचारायला आवडेल की ज्ञानेश्वरी बाबाला भेटली होती. हो ते आपण सांगितलं. तू मला सांगितलं होतंस बाबांच्या तोंडूनच हो, ऐकायला. बाबांच्या तोंडूनच ऐकायला आवडेल. ज्ञानेश्वरी तुम्हाला भेटली, याची किंमत किती होती बोललास? 6 रुपये. सव्वा रुपये. सव्वा रुपये. काय किंमत आहे ती? आळंदीला आपलं कीर्तन भाद्रपद वद्यवा गणेश्वर बाबांची समाधी सोहळा. त्या टायमाला आपला कीर्तन होता आळंद. संजय मेस्त्री वगैरे सर्व मंडळी आमची होती. दुपारी कार्यक्रम होता. आम्ही आजच्या दिवशीच गेलो. आंघोळ केली इंद्रायणीमध्ये. इंद्रायणीमध्ये आंघोळ करायला गेलो. आंघोळ करीत कमीत कमी तरी 1000, 1500, 2000 लोक असतील असतात. हो असं दर दिवशी असतं. इंद्रायणी आंघोळ करायला. पहिलीच अशी बुडी मारली हम्म. एवढी ज्ञानेश्वरी आल्या. बापरे. ती ज्ञानेश्वरी म्हणजे अंगावर ते टाकायचं. ज्ञानेश्वरी आली आपल्या हातात. ज्ञानेश्वरी तर कोण तर्क करायला, कोणी विसर्जन केलं असेल, कोणी मावली असेल, कोणी काय केले असेल, सोडून द्या वगैरे सोडून द्या बोलले सोडून द्या. पण ते मी काय म्हटलं माहिती, मला आपल्या देवाने प्रसाद दिलेला गेलेला आहे. खरं आहे. आहे. वेगवेगळे तर्क करायला लागले लोक. विसर्जन केले असेल काय, सोबत असणारी मंडळी हा द्या सोडून तुम्ही नाही म्हण. देवाने आज मला प्रसाद दिलेला आहे. मला भेटलेली. पण योगायोग असं ते ज्ञानेश्वरी उघडून वगैरे एकही पान भिजलेलं तो अर्थाने सुखी खचले.
सुखी कट ज्ञानेश्वरी नदीत वाहिलेली ज्ञानेश्वरी पूर्ण सुकी. आता लहान मुलगा सुद्धा उचलू शकत नाही, एवढी जाडी अशी मोठी ज्ञानेश्वरी. तुम्हाला दाखवतो ना. हाय. हा ते दाखवतो, पण आता दाखवतो. आहे म्हणजे मी त्या गोष्टीचं साक्षी कामी सुद्धा होतो. एका त्या गोष्टीचं साक्षी की एवढ्या मोठ्या की फक्त भावालाच बाकी. आणि ती सगळ्यात खूप जुनी आहे. त्यावेळेस सुरुवात केली कार्यक्रम. एक कागदाचा तुकडा नव्हता आपल्याला. काही नाही. पूर्वी कशी वाढवायची ठेव असते, आता श्रावणला इकडे तिकडे काय बघता आलं नाही, मग थोडं आपली ठेव होती. तसे आपल्याला काही नव्हतं, काही नव्हतं. म्हणून अभंग नाही, भजन नाही, काही नाही. पण एवढी आता ठेव झाली, हजारो ग्रंथ आता आपल्याकडे आहेत. भरपूर ग्रंथ. मागच्या वेळेला कपाट भरले ग्रंथांनी. एवढंच एकदा वाचलं की एकदम फिट, पूर्ण वाचले. एखादी वस्तू सगळं आपण वस्तू आणली, वाचल्याशिवाय बाजूला ठेवायची, पूर्ण गेले. पूर्ण हे पहिलं आपलं नेम पाहिजे. आणि बराचसा काय झालंय, आज कॉपी पेस्ट झाले. मला ते ग्रंथ वाचायची गरज नाही. तुझ्या ते रोजचं कानावर पडते, रोज पडते. काय वाचायची गरज आहे तुला? लहान होतो ना, भारताचे जेवढे काही ग्रंथ मंडळी असतील की काय, की मला कधी असं खेळता खेळता आली हिरे 5 पांडवांची नाव सांग, एकनाथ महाराजांची गुरुची नाव सांग, असे मला ते प्रश्न विचारायचे. म्हणजे ते माझी थोडक्यात परीक्षा घ्यायची. मला ते आवड होती. हे पूर्ण चालले ते मला ते सांगायचं. तर तिथून ती सुरुवात होती. तर याच्यानंतर आपण महाराजांचा जन्मदिन झाला, जिथून कीर्तनाला सुरुवात झाली. हे गाव पण आम्हाला थोडस दाखवा. पॉडकास्ट ते पण गाव मला पण बघायला आवडेल आणि प्रेक्षकांनाही दाखवायला आवडेल. कारण का जिथून तुमची सुरुवात झाली, आज 44 वर्ष की 40 वर्ष तुम्ही ही कीर्तन सेवा करताय, ती जिथून सुरुवात झाली ते बघण्यासारखंच असेल. मला असं वाटतं या मंदिरातून तुमची सुरुवात झाली. बरं, मला तुम्हाला अजून एक प्रश्न करायला आवडेल की तुम्हाला हे विश्व वारकरी सेनेचे तालुकाध्यक्ष पद जे भेटले, ते कसं भेटलं? म्हणजे त्यासाठी तुम्ही काय केलं? आणि एवढ्या सगळ्या मंडळी मिळून तुम्हाला एक पद दिले. नक्कीच तुमची तेवढी आहे, म्हणजे तुम्ही एवढी कीर्तने केल्यात म्हणून तुम्हाला हे पद दिलं. आणि त्यावरून तुम्ही काय अनुभव सांग? हे काही मागून वगैरे काय घेतलं नाही हो. आणि देवाजीच्या मनात येते कोणाचे तर हे पद, आणि देवाजीच्या मनात जिथे कोणाचे तर बरोबर. हे पद मला त्यांनी विश्व वारकरी सेना माणूस निवडून दिला. हे पद म्हणजे जबाबदारी. हजारो वारकरी आहेत, हजारो कीर्तनकार आहेत, पण ती संधी मला मिळाली, मी माझं परम भाग्य समजतो. की ज्या वेळेस वार्ता लोकांना समजली, कित्येक तरी लोकांनी आपला सन्मान वगैरे केला. आमच्या ग्रामस्थ मंडळींनी भव्य दिव्य असा कार्यक्रम केला होता सत्काराचा. भरपूर मोठा मेन लॉकडाऊन होता त्या टाइम. रोज लोक 100-200 लोक आपल्याला भेट द्यायचे. मला हे सांगायला आवडेल, म्हणजे ज्यांनी असं पद दिला नाही का, त्यांनी सर्वे केला की या भागात जास्त कोणाची कीर्तन होता, तर त्याला जो तो माणूस सामग्रिक यांचं नाव समजतो, जो त्या पाहायचा 2 वेळा भेटून गेला तो वंश. पण आम्हाला ते की तोच आहे का? त्यांनी ती माहिती पुरवली, पोहोचवण्यात तो आपोआप युट्यूबला त्यांनी बातमी पण ऐकली. खूप खूप न्यूजवाले नवडावच्या न्यूजवाले घरी त्याचे. आणि मग न्यूजवाले केव्हा सुद्धा मुलाखत झाले, तेव्हा सुद्धा लोकांनी. आणि मग गावकऱ्यांनी सुद्धा बाबांचा सत्कार, ग्रामस्थ मंडळींनी विचार केला, बाहेरची लोक येऊन जर महाराजांचा सत्कार करतात, मग आपण का करू? आणि मी त्याला लॉकडाऊन होता, पण एवढा लॉकडाऊन असताना कित्येक तरी लोक येऊन आपल्याला भरपूर कार्यक्रम जोरदार. बाबा, मी तुम्हाला या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न विचारतो. कीर्तन क्षेत्रात येणाऱ्या नवीन पिढीला तुम्ही काय सल्ला? कीर्तन क्षेत्राकडे जी वळणारी पिढी आहे किंवा ऐकणारी पिढी आहे, तरुण पिढी आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल तुमच्या बाबतीत? आताच्या पिढीला जर पूर्णपणे विचार जर केला तर पूर्ण आता शिक्षणाकडे कळायला, बरोबर ना? भरपूर शिक्षणाला आपला विरोध नाही. शिक्षण हे माणसात दिसत डोळा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण केल्याशिवाय पर्याय नाही. पण शिक्षण देत असताना परमार्थाची जोडला, परमार्थ जर असेल तर मुलगा तुमचा कधीच फेल जाणार. आम्ही डॉक्टर करतो, इंजिनियर करतो, सहज जरी आम्ही विचारलं परमार्थ तर लोक आवडीने आम्हाला सांगतात, महाराज माझा मुलगा इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, त्याला 1 लाख रुपये पगार आहे, 1.5 लाख रुपये पगार आहे. मुलगा 1.5 लाख रुपये पगार घेतोय. पगार घेतल्यानंतर घरी येताना लिजिंग केलं तर पोरं येतोय घरी. ते काय 1.5 आणि 2 लाख रुपये काय करायचे? तर परमार्थाचं जर मुलाला जोड जर असेल, हरिपाठ, कीर्तन, भजनाची, तर तेच 1.5 लाख रुपये ठिकाणी ती मुलं कधीच फेल जाणार नाही, ते वाया जाणार नाही. आणि टाला कोटणे म्हणजे भक्ती नाही. धोंडा दगडीचा देव त्याला कोपरत ठेव,
अंधश्रद्धा आहे. बरोबर का नाही? सांगायचं म्हणजे एवढंच की खऱ्या देवाची तुम्ही सेवा करा ना. खरा देव कोण? घरात आहे. तर मातृपितृ देवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. तर तुकोबराय सांगतात ते माय बाप केवर काशी तेने न जावे तीर्थाची. कुंडलिके काही केले परब्रह्म उभे ठेवले. तैसा होई सावधान हृदय धरी नारायण. तुका म्हणे माये बापे अवघे देवाचे स्वरूपे. म्हणून आताच्या तरुण पिढीने पंढरीला आळंदीला सुद्धा जाण्याची गरज नाही. दिवसात एक वेळा तुम्ही आईवडिलांच्या पाया पडा. आईवडिलांच्या पाया पडल्याच्या नंतर पंढरपूरची वारी केल्याचं पुण्य म्हणून आईवडिलांची सेवा करा. त्याच्यानंतर आईवडिलांच्या वाटण्याने एक वेळा प्रदर्शना करा. त्या पृथ्वीला प्रदर्शना घातल्याचं पुण्य. आईवडिलांचं पाय धुवून पाणी पिया. खरंय. त्रिवेणी संगम जे तीर्थ आहे त्या तीर्थाचं पुण्य आईवडिलांच्या चरणाजवळ आहे. म्हणून तुकोबराय सांगतात की तुका म्हणे माये बापे अवघे देवाचे स्वरूपे. आई वडील दैवत आहेत. सर्व ठिकाणी परब्रह्म परमात्मा आहे याची जाणीव होण्यासाठी तरुण पिढीने इकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण कशासाठी जन्माला आलेलो आहोत, काय करत आहोत, एवढा जरी विचार केला तरी आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून चुकू शकतो. एवढं बोलणं वावगं ठरणार. आणि मला एक सांगायला आवडेल की आता मी कीर्तन करत नाही का महाराष्ट्रातले पंढरपूरची वारी घडली पाहिजे. पण योगायोगाने माझी पंढरपूरची वारीच घडली नाही. अजूनपर्यंत घडली नाही. कारण जेव्हा जेव्हा आमच्या घरातली लोक जातात वारीला जातात, पण जेव्हा जेव्हा वारीला जातो तेव्हा माझं काहीतरी काम निघतं, काहीतरी शूटिंग निघते, काहीतरी कार्यक्रम निघतो किंवा काहीतरी किंवा बुवा तिकडे गेले तर कीर्तन मला इकडे काहीतरी राहतच. मला अजून त्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही. पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही. खंत वाटते पण आता जर विचार केला ना तुम्हाला खंत नाही वाटत. कारण का त्या विठ्ठलापेक्षा हा माझा जो विठ्ठल बसलाय तोच खरा देव आहे ना माझा. यांच्यामुळेच मला ते सगळे भेटलेलं आहे. तो देव मला भेटला इथं. तिथं मला सांगायचा योग येईल जेव्हा तो बोलवेल तेव्हा तू जाणार 100%. जोपर्यंत योग येत नाही मागच्या 2 महिन्यात सुद्धा ठरवलं होतं की जायचं पण राहूनच जातंय. मला माहिती नाही का ते, पण कार्यक्रमाच्या ते निमित्त झालं न जाण्याचं निमित्त झालं ते, पण ते आहे तुला साक्षात भेटलेलंच आहे आणि तो योग नक्कीच येईल. आणि जे काय मी आहे जे काय ते आई वडिलांच्या मुलाच आहे. जो काय माझा स्वभाव माझं भाऊ आहे जवळचा जो काय माझा स्वभाव आहे तो या दोघांमुळेच आहे. आलेला आहे. दुनियाला काही काही ठिकाणी ती कीर्तनाला केल्यावर तुम्हाला अरे श्याम महाराज झाले. अजूनही लोक गडबडतात. हो, कन्फ्युजन होतं कारण का ते एकदमच मॅच होते तुमचा चेहरा वगैरे. खरं ना काय मला असं वाटतं बाबा तुम्ही तरुणपणात सेम असाल. सेम टू सेम. काय माहिती काय आत्ताच्या पिढीला म्हणजे आता असं वाटतं की श्याम महाराज पुन्हा जन्माला आले ठीक आहे. तर म्हणजे बरेच लोक बापाला मागच्या महिन्यात एका न्यूज वाले एक न्यूज रिपोर्टर आहे करेची छान आमची पाहिली मी ती. याचा कार्यक्रम त्याने ऐकला. आमच्या दोघांबद्दल खूप छान ऐकलं मी कधीतरी पाठवेन तुझं पाहिलं. मी ऐकले, पाठवलं होतं तुम्हाला, मी ऐकले ते. तर छान लिहिलंय. तिच्याकडे हेच माहितलंय की असं वाटतंय की शाह महाराज पुन्हा तरुण वयात आलेली आहेत की काय. बरं वाटतं ना की आपण एक दुसरी आपली काय त्याच्यावर अजून काय सांगितले मी अजून देतो पण तर पोचणार नाही. पण हळूहळू तो वारसा किंवा तो पाया मी पुढे घेऊन जाणार. आणि तुझ्या आहे समाजात विचारधारणा बदलण्याचा प्रयत्न करणार. बरं बाबा, ही आजची सगळी तुम्ही मुलाखतीसाठी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मला ही संधी दिलीस, मी पुन्हा एकदा तुझे आभार मानेन. करून हा चालू आहे. हसल्याने ही पॉडकास्ट सुरू केला. ही संकल्पना पण मला इथूनच आले. रोहनीच मला संकल्पना पण संकल्पना जरी आली असतील हे सगळं उभं केलं आणि उभं करून सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबाच्या मुलाखतीसाठी तू मला निवडलंस. कारण का ह्या गोष्टी मला मी पहिल्यांदा सांगितलं सुरुवातीला की ह्या गोष्टी सगळ्या मला ऐकायला पहिल्यापासून आवडतात. तू आपण दोघं जरी बसलो असतो तरी मी तुला कित्येकदा विचारलं की महाभारतामध्ये काय आहे. हो, कारण का मला हे पहिल्यापासून ऐकायला आवडतं. पण त्याबद्दल तुम्हाला कामावर जायचं असून तर आज वेळ दिला त्यामुळे तुमचे खूप धन्यवाद. आणि या पॉडकास्ट बद्दल तुम्ही आपल्या प्रेक्षक मंडळींना काय सांगाल बघ? सुंदर हा उपक्रम आहे. ही माझी बरेच वर्षापासून इच्छा होती. ती इच्छा माझ्या मुलांनी पूर्ण केली. एखाद्या कीर्तनकाराची, एखाद्या कलाकाराची बरोबर नाही इच्छा असते. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सुंदर असं खरंच सुंदर उपक्रम आहे. नावावर पण अजून लोकांच्या निदर्शनात पोहोचली. चांगले कलाकार आहेत आपल्या विभागात. ते पडद्याच्या मागे आहेत. मला एक म्हणायचं की तू जे केलेस जाऊ दे, आता नाही लोक जास्त होणार, पण याच्या पुढचा येणारा जो काळ आहे
तो सगळ्यांना तू माहिती असेल की हा इनसाइड चर्चेत श्रवण जो चॅनल आहे तो इथला श्रवणचा आहे आणि त्याच्या मार्फत बरेचशा कलाकारांची ओळख मला सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यांनाच पुढे आणायचे आपल्या लोकांना हेच दाखवून द्यायचं की आपल्या ही भागात खूप कलाकार आहेत. आहे आणि त्यांना तुमचं प्रेम हवं आहे आणि तुमचं प्रेम भेटायच्या नंतर कुठे त्यांना संधी भेटेल त्यांना पुढे येण्याची संधी भेटेल आणि त्यांच्या कलाकारांना एक दाद भेटेल एक दिशा भेटेल त्यांच्या कलाकारांना आणि तेव्हा ती कारातुरी तिथे चालू आहे मग ती तीर्थकाराचे असो कुठल्या गवयाचे असो अल्पीचे असतील कुठल्याही प्रकारची तर तुमची कुठं साथ हवी आहे आणि खरंच खूप खूप धन्यवाद रोहन सकवाड माझा जवळचा मित्र आहे त्याने आज मला वेळ दिला खरं तर बाबांची मुलाखत घेण्यासाठी त्यांनी त्याचे खूप खूप आभार आणि बाबांचे सुद्धा धन्यवाद की वेळात वेळ करून बाबा आज थांबले आणि लगेच ते जाणार आहे आज थोडंसं गाव फिरून संध्याकाळी कीर्तन पण आहे संध्याकाळी कीर्तन पण आहे आम्हाला दोघांना जायचंय तर इथे आता मी थांबतो आणि हा पॉडकास्ट ही जी मुलाखत आहे हा जो एपिसोड आहे हा तुम्हाला कसा वाटतंय कमेंटमध्ये सांगा प्रतिक्रिया नक्की सांगा आणि प्रत्येक प्रतिक्रियाचं उत्तर आम्ही 100% मला 100% देऊ आणि फक्त तुमचं प्रेम हवं आहे का आजच्या काही एपिसोडला तुमचं प्रेम कमी भेटलं आम्हाला आणि मला अजून एक तुम्हाला विनंती करायला आवडेल की तुमच्या ओळखीमध्ये कुणी असेल एखादा कलाकार असेल ज्याला जो अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचला तर नक्कीच आम्हाला तुम्ही त्यांचं नाव सांगा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना या पॉडकास्ट चॅनलमध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न करू जेणेकरून 4 लोक ओळखतील ते 10 लोक आणि तेच की काही डिटेल्स आहेत कॉन्टॅक्ट आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्ट आणि बस लाईक करा फॉलो करा हे शेवटचं सांगणं गरजेचं आहे कारण गरजेचं आहे की लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि मेन म्हणजे शेअर करा कारण त्यात जेवढी माहिती जेवढी कलाकारांची जेवढी जास्त पोहोचेल तेवढं आमच्यासाठी खूप चांगलं आहे सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग आम्ही ते सांगतो पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्यक्तीसोबत नवीन कलाकारासोबत या आपल्या हक्काच्या पॉडकास्टमध्ये इनसाइड चर्चा विथ रामकृष्ण